भीमा सारखा माणूस खरा सांगा जन्माईल का एकदा सोबत सगळ्यांच्या हाताने सोबत येईल का बाबासाहेब सांगा जन्म येईल का माझ्या भीमरायावानी माझ्या भीमरायावानी होईल का असा पुढारी होईल काय सांगा पुढारी होईल का माझा भीमरायावानी सांगा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का बाबासाहेब कसे होते मान पानाला कधीच नाही चुकून हा पापणार धनराशीला पाहून त्या धनराशीला पाहून बाबासाहेबाला म्हटले की बाबासाहेब तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला अमुक देऊ बाबासाहेबाला म्हणले आम्ही बाबासाहेब तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला हे देऊ पण बाबासाहेब नाही म्हणले कारण या माझ्या भोळ्या भाबड्या समाजाला मी एकटाच आहे मान पानाला कधीच नाही चुकून हा पापणा धनराशीला पाहून त्या धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणार वादळातली समाज नौका किनारी लावी का माझ्या भीमरायावानी माझ्या भीमरायावानी माझा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी माझा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी माझा पुढारी होईल का माझा पुढारी होईल का पुढारी होईल का माझा पुढारी होईल का या ठिकाणी मला नेहमी ज्यांचा सपोर्ट असतो ज्यांचा आधार असतो असे गौतम नगरचे नगरसेवक म्हणून हरकत नाही भावी नगरसेवक आमचे प्रतिभाऊ वावळे यांच्या वतीने मला 1000 रुपये या ठिकाणी आले एकदा जोरदार टाळ्या पाहिजे कलाकारावर प्रेम करणारे असे समाज कार्य करणारे हे आपल्या पाठीचे लोक आहेत कारण बाबासाहेबांच्या पुण्याने त्यांना आज कुठलीच कमी नाही म्हणून ते आज आपल्याला कमी नाहीये थोड्या छोट्या गोष्टी आज आमचे ज्यांनी मी माझी सुरुवातच ज्या लोकांसोबत राहायचं तर मी मायबाबांकडे पैदा मला केल्याच्या नंतर मी थोडा मोठा झालो 10 वर्षाचा असल्यापासून मी एकमेव नेता परभणीत बघितले आज जी काही नेते मंडळी तरुण मंडळी सगळी त्या नेत्यामुळे घडलेले एकदा सुधीर साळवे आमच्या नेत्यासाठी सह्याद्रीच्या वाघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आमच्या
आमच्यासोबत जर नेते नसते तर आम्ही किंवा हा शुभम मस्की घडला नसता. आणि मला मोठ्या भावासारखा सपोर्ट करणारा म्हणजे सचिन पाचपुंज. एकदा जोरदार आमचे आशिष भैया असतील. आशिष भैया आम्हाला नेहमी सांगतात की माझे साथ आहे. तसे बाबा आहेत तसेच आज आमचे भैया आहेत. आणि सगळ्यात डॅशिंग नेतृत्व म्हणजे तुमच्या समोर दिसत असेल एवढ्या सगळ्यामध्ये डॅशिंग कोण आहे. बाबासाहेबांचे वाघ असेच असले पाहिजे. लग्न बाकी वाघाला वाघीनच भेटणार काही दिवसांनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आमच्या महेंद्रदादा गाडेकर यांच्यासाठी. आणि विशेष कौतुक म्हणजे या ठिकाणी करावं असं वाटतं आमच्या जे आणि राहिली गोष्ट म्हणजे मला नेहमीच ज्यांचा विचाराचा जो माझ्या डोक्यात साठा असतो असे आमचे नेते विश्वजित वाघमारे. फार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. मला नेहमी माझ्या चुका झाल्या की मला फोन लावून सांगत शुभम भाऊ असं नाही असं. आणि अजून एक विशेष कौतुक म्हणजे आपले लेकरा बाळाची न तमा मागता आपले काम धंदे सोडून पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत आमच्या संजीवनी आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. संजीवनी ताई भराडे आज ज्या महिलांना गाणे म्हणायला प्रोत्साहन दिलं आमच्या काही दिवसांना पोटावर पाहिजे वाटतं. मी नसतो की चालू आहे गावी. आणि बाबासाहेबांच्या पुण्याने आज घराघरात गायक होणार आणि होतील आणि हाय. आणि ज्यांच्याकडे विशेष वाटप असतं आमच्या सावंत आई. एकदा सावंत आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे या सगळ्यात महिला मंडळी ज्या इथे येऊन आपलं कर्तव्य पार पडतात. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होईल. देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होईल. अशी भीमाची करणी ही अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही. अशी सगोदन दिली दलितांची अशी सगोदन दिली दलितांची ओझी वाईल का. शिलवान भारी गुणवान विद्यापतीजी धनवान. 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 हे शिलवान भारी गुणवान विद्यापतीजी धनवान. कोणी नटवला अगमाय नटवीला सोन्यानं नटविला की नाही. शिलवान विद्यापतीजीचा धनवान ये नटविला सोन्यानं संसार भीमाचा रमान. 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 भल्या पहाट उठून देवी गौऱ्या थापून. 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 तरी उपाशी रमाई तरी उपाशी रमाई पै पै का जमून. पै पै का जमून. पै पै का जमून. श्रमण नित्य श्रमण श्रमण नित्य श्रमण ये नटविला सोन्यानं संसार भीमाचा रमान.
नटविला सोन्याने संसार भीमाचा रमान 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 नटविला सोन्याने संसार भीमा